राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाच्या उज्ज्वला थिटे यांचा उमेदवारी अर्ज अवैध. उज्ज्वला थिटे यांच्या अर्जाला सूचकाची सही नसल्याने अर्ज बाद. अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे आपला अर्ज माघार घेतात की कायम ठेवतात यावर पुढील चित्र अवलंबून. सोलापूर जिल्ह्याची लक्ष लागून राहिलेल्या अनगर नगरपंचायत नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मोठा राजकीय उलटफेर झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांनी दाखल केलेला उमेदवारी अर्ज तांत्रिक कारणामुळे अवैध ठरवण्यात आला आहे. अर्जावर सूचकाची सही नसणे हे कारण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ग्राह्य धरले आहे. उज्ज्वला थिटे यांच्या उमेदवारी अर्जावर अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी आक्षेप घेतला होता. उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांमध्ये सूचकाची सही नव्हती. हा तांत्रिक मुद्दा निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मुळीक यांनी तपासला आणि आक्षेप योग्य ठरवत उज्ज्वला थिटे यांचा अर्ज तात्काळ रद्द केला. जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या अनगर नगरपंचायत नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. उज्ज्वला थिटे यांच्या अर्जाला सूचकाची सही नसल्याने अर्ज बाद झाला आहे. दरम्यान अनगर नगराध्यक्ष पदासाठी भाजपतर्फे राजन पाटील यांच्या सून प्राजक्ता पाटील आणि अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे हे 2 अर्ज अवैध ठरले आहेत. त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी 2 उमेदवारांमध्ये लढत होण्याची शक्यता आहे. परंतु 21 तारखेपर्यंत अर्ज माघार घेण्याची मुदत असल्याने अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे आपला अर्ज माघार घेतात की कायम ठेवतात यावर पुढील चित्र अवलंबून असणार आहे. मात्र सर्वाधिक चर्चा झालेली राष्ट्रवादी अजित पवार गट विरुद्ध भाजप ही लढत होणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. या सगळ्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गट आणि उज्ज्वला थिटे काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.